धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी। त्यानंतर भाजपची भूमिका आपण ऐकून घेणार आहोत। भाजपच्या प्रवक्त्या आरती पुगावकर देखील आपल्या सोबत यावेळेला जोडल्या गेल्यात। आरतीजी, आपलं देखील स्वागत। आरतीजी, मगासचा जो प्रश्न मी हर्षवर्धनजी यांना विचारलेला होता आणि त्यांनी त्याच्यावरती दिलेली थेट प्रतिक्रिया हीच होती की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वाक्याचा गैरअर्थ करून त्यावरती प्रतिक्रिया देताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणं किंवा हिंदू मुस्लिम दंगे घडवणं इथपर्यंतचा गंभीर आरोप ते ज्यावेळेला करतात थेट मुख्यमंत्र्यांवरती आणि भाजपवरती, मला भाजपची भूमिका समजून घ्यायची आहे या संदर्भातली। आरतीजी, सगळ्यात प्रथम असं आहे की काँग्रेस आपल्या स्वभाव धर्मानुसार त्यांची नेहमीची सवय आहे एखादा मुद्दा उकरून काढायचा आणि मग अंगाशी आल्यानंतर त्याच्यातून पळवाटा काढायचा। त्याच्या अगदी त्या पक्षाला आणि त्यांच्या वृत्तीला साधीचं असं हर्षवर्धनजींचं वक्तव्य आता मी तुमच्या चॅनलवरती ऐकलेलं आहे। सगळ्यात मुद्दा असा येतो की छत्रपती शिवरायांचा मान सन्मान आणि त्यांच्याबद्दल बोलण्याची काँग्रेसच्या कुठल्या तरी नेत्याची लायकी आहे का, हा प्रश्न येतो। कारण हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे। छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, छत्रपती शिवरायांची गौरवगाथा आहे, गाथा जी आहे त्याचा किती सन्मान आतापर्यंत काँग्रेसने केला हा प्रश्न आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, टिपू सुलतान कसे चांगले आहेत हे सांगत असताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी करावी याच्यापर्यंत मजल काँग्रेसवाल्यांची जाते, हेच महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे। कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि टिपू सुलतानांनी ठीक आहे मैसूरमध्ये येऊन त्यांनी राज्य केलं, परंतु त्यांनी कधी हिंदू धर्माला वाचवण्यासाठी काही केलेलं नाहीये। त्यांनी त्यांचा धर्म आणि त्यांचं स्वराज्य वाचवण्यासाठी सगळं केलेलं आहे। यालाच लागून ज्याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की अमित साटमांनी एका प्रस्तावावरती सही केली आहे आणि त्याचे ते आहे, मला असं वाटतंय की बघा, मला हर्षवर्धनजींना मला प्रश्न विचारायचा आहे की हिंदू धर्म, आम्ही नेहमी भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकंदरीत आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की हिंदू धर्म हा धर्म नसून ही एक जीवन पद्धती आहे आणि त्यामुळे ही जीवन पद्धती समजण्यामध्येच कुठेतरी गल्लत होतीये का हे समजणं फार गरजेचं आहे की काँग्रेसचा नक्की विचार का। आता त्यांना एक प्रश्न तुम्ही विचारलात की बाबा तुमचं म्हणणं जे आहे ते पक्षाचं म्हणणं आहे का, त्याच्यावरही ते स्पष्ट बोलू शकले नाही। तर त्याच्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाची, ज्याचं आता अस्तित्व किती उरलंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अशा पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत, परंतु ठामपणे माझी भूमिका ही पक्षाची भूमिका हेही सांगता येऊ नये अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि त्यांनी देवाभाऊंवरती बोलावं हाच एक सगळ्यात मोठा मला वाटतं जोक आहे की देवाभाऊ काय करतायत हे अख्खा महाराष्ट्र बघतोय, कशा प्रकारे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत हे अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय। त्यामुळे विकासाचं काही आपल्याकडे बोलायला नसताना मग अशा प्रकारचा टिपू सुलतान आणि थेट छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण बोलावं एवढी आपली कुवत नाही आहे, याचं लक्ष काँग्रेसने आधी ठेवावं, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी याचं भान ठेवावं असं मला तुमच्या माध्यमातून त्यांना सुचवायचं आहे। बरोबर आहे। मात्र आरतीजी, भाजपची सुरुवातीपासूनच एक महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की कुठेतरी आता यावरनं त्यांनी माफी मागावी, माफी मागण्याचा संबंध येत नसल्याचं त्यांनी आत्ताच माझ्याशी बोलताना देखील सांगितलं। मात्र दुसरीकडे माझ्या वक्तव्याचा विपर्यास भाजपनं केल्याचा त्यांचा आपल्यावर आरोप आहे। मला असं वाटतंय की त्यांचं सुरुवातीचं वक्तव्य तुम्हीच पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवावं। आता जे ते बोलता आहे ती सगळी सारवासारव आहे, आता हे आपल्या अंगाशी येते, अंगलट येते हे कळल्यानंतर आता त्यांना उपरती झालेली आहे आणि आता मग ते बोलतात माफी तर त्यांनी मागितलीच पाहिजे। कारण छत्रपती शिवरायांबद्दल आपण बोलतोय आणि आपली ती, आणि हर्षवर्धनजींचं हे पहिल्यांदा नाहीये, याच्या आधी त्यांनी अकलेचे तारे खूप वेळा तोडलेले आहेत। तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सारवासारव करण्यापेक्षा त्यांनी थेट अख्ख्या महाराष्ट्राची, भारतीय जनता पार्टीची माफी मागा नाही सांगत आहोत आम्ही, संपूर्ण महाराष्ट्राची शिवप्रेमींची माफी त्यांनी मागितली पाहिजे, हीच मागणी आमची आहे। नक्कीच। आता पाहूयात तुम्ही केलेल्या मागणीवरती आता हर्षवर्धन सपकाळ खरोखर माफी मागतात का, माफी मागण्याचा संबंधच येत नसल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं होतं। धन्यवाद आरती पुगावकरजी, आपण भाजपची बाजू मांडण्यासाठी, नेमकं पक्षाला काय वाटतं हे मांडण्यासाठी आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद। न्यूज